विधानसभेतल्या अशा किती महिला राहतील ज्यांना आपल्या विधानसभेत सध्या तरी 5 क्लस्टर उभे करायचे त्याला आणि 500 महिलांना रोजगार। आज परतवाडा या ठिकाणी कल्याण मंडपम या ठिकाणी आपण पाहतो की पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा या ठिकाणी आपण पाहिलं की सन्माननीय आमदार प्रवीणजी ताडे आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी आयोजित केलेला दिसते। आणि या ठिकाणी पाहिलं आपण की कौशल्य विकास रोजगारचे उपायुक्त ठाकरे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले दिसतात आणि महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री रणजितजी पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। तसेच त्याचसोबत मेलघाटचे आमदार सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून आलेले आहेत। आज या ठिकाणी आपण पाहतो तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसून येत आहे। जर आतमध्ये जर आपण तसं येऊन पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसून येते। आमदार प्रवीणजी ताडे आपल्या सोबत आहेत। आमदार साहेब, मागच्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं की 6 महिने झाले होते, परंतु या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपण मेळावा घेतला होता। आज आपलं दुसरं वर्ष आहे। या वर्षी सुद्धा मेळावा दिसून येते। परस्पर दरवर्षीप्रमाणे आपण मेळावा राबवणार आहे। हो, कसं आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे या उद्देशानं बेरोजगारांची संख्या पाहता रोजगार मेळावा म्हणून आपण या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। पंचायत समिती, नगर परिषद, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि अनेक कार्यालयातील आस्थापना हे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण हा रोजगार मेळावा घेतलेला आहे। त्याचप्रमाणे जवळपास 20 बाहेरच्या कंपन्या आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या सुद्धा जाधव गिअर्स आहे, श्रीराम फायनान्स आहे। या सगळ्या त्याची पूर्तता करण्यासाठी आपापल्या कंपन्यांचे CEO MD इथे आलेले आहे। त्यांच्या एजन्सी इथे इंटरव्ह्यूसाठी आलेल्या आहे आणि जवळपास 450 युवकांना इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल। आणखी आपल्या भाषणातून लक्षात असं येते की महिलांसाठी खूप मोठी सवलत आपण या ठिकाणी देणार आहे। नेमकं क्लस्टर म्हणजे काय? क्लस्टर म्हणजे 100 महिला एका ठिकाणी त्यांना रोजगार मिळेल, त्यांना 1 महिन्याचं ट्रेनिंग मिळेल, त्यांना स्टायपेंड सुद्धा त्यांना मिळेल आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रॉ मटेरियल सुद्धा पुरवण्यात येईल आणि त्याची पूर्तता म्हणून मग तयार होणाऱ्या प्रॉडक्ट मधून ते प्रॉडक्ट सुद्धा तेच घेऊन जातील। त्याच्यामुळे इथं 450 ते 500 रुपये रोज, जवळपास 14 ते 15 हजार रुपये महिन्याला एक महिला कमावू शकते। आणि अजून एक गोष्ट, जर जागेची उपलब्धता नसेल तर जर एखादी प्रायव्हेट जागा घ्यायची आहे, 4-5 हजार स्क्वेअर फूटची शेड घ्यायचा आहे, तर ते सुद्धा त्या एखाद्या व्यक्तीला त्याचा सुद्धा मोबदला 50,000 रुपये महिन्यानी मिळू शकते। अशा प्रकारचे आपल्या विधानसभेतल्या अशा किती महिला राहतील ज्यांना आपल्या विधानसभेत सध्या तरी 5 क्लस्टर उभे करायचे त्याला आणि 500 महिलांना रोजगार मिळेल। अमरावती जिल्ह्याचे माननीय उपायुक्त दत्तात्रय ठाकरे सर आपल्या सोबत आहेत। सर, कौशल्य विकास योजना रोजगार ज्या या माध्यमाचं नेमकं कारण काय राहते? बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो की बऱ्याच कंपनीमध्ये युवक युवती जातात परंतु काही दिवसात वापस येतात, म्हणजे नेमकं कारण काय यामध्ये? महत्वाचं काय की हा रोजगार मेळावा जो आहे तो रोजगार मेळावा यासाठी आयोजन केले जाते की कंपनीचे प्रतिनिधी विद्यार्थ्यापर्यंत आले पाहिजेत। अगदी आज आपण जर या मेळाव्याच्या याच्यात पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणाहून कंपनी आलेल्या आहेत। नागपूरहून कंपनी आहे, पुण्याहून कंपनी आलेल्या आहेत, संभाजीनगरहून कंपनी आल्या आहेत। इथं गेल्यावर मुलांना अडचण होऊ नये म्हणून प्रथम रोजगाराची संधी देणं हे आपलं कारण आहे। आणि जो आपण ड्रॉपआउट रेट बद्दल बोलले की परत येण्याचं, तर बरेचदा काय असते की मुलं जॉईन होतात पण नंतर इकडे कोणती परीक्षा राहते तर परीक्षेसाठी येतात, किंवा बरेचदा असं होते की या रोजगार मेळावे चालू असतात तर पहिल्या मेळाव्यात एखाद्या ठिकाणी संधी मिळालेली असते, तिथं ते जॉईन होतात, त्यानंतर त्या अनुभवाच्या भरोशावर दुसरीकडे अर्ज करतात, तर ते दुसरीकडे म्हणजे ड्रॉपआउट होत नाहीत, ऍक्च्युअली चांगल्या संधीच्या याच्यात ते थोडंसं एंट्री लेवल जॉबच्या बाबतीत बरेचदा होते की चांगल्या संधी मिळाल्या की ते त्या संधी ऑफर करतात, पुन्हा त्यांचा तो प्रवास जो आहे तो चालूच असते। आमच्यासाठी महिंद्रामध्येही असं झालं होतं की जिथं आम्ही मुलं जॉईन झाले आणि जॉईन झाल्यावर दुसऱ्या कंपनीने एका वर्षात चांगली ऑफर दिली तर ते त्यांच्याकडे गेले।
साहेब, एक प्रश्न असा की 11 महिन्याचा कालावधी दिलेला, 11 महिन्यानंतर सातत्यानं नोकरी करता येईल. 11 महिने हा जो कालावधी आहे हा एक संधी आहे. 11 महिन्यात आपल्याला शिकायचं आहे, 11 महिन्यात आपल्याला योग्य प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि 11 महिन्यात आपली उपयोगिता संबंधित आस्थापनेला सिद्ध करून दाखवायची आहे. कोणती आस्थापना असो, औद्योगिक आस्थापना, जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत ते जाऊ नये यासाठी प्रयत्न करते. तर उमेदवारांना डायरेक्ट एंट्री तर तिथं मिळू शकत नाही. अशा वेळेस ही 11 महिन्याची जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत संधी आहे, ही संधी अत्यंत त्यांच्यासाठी फायद्याची आहे, उपयोगिता सिद्ध करणारी संधी आहे. आणि आमच्याकडे असे भरपूर उदाहरण आहेत की 11 महिने झाल्यावर जागा त्यांना तिथंच कायमस्वरूपी खाजगी आस्थापनेत नोकरी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली. बाजारचे भाजपचे तालुकाध्यक्ष रमेशजी तायवडे आपल्यासोबत आहेत. सर्वात आधी तर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज रोजगार मेळावा या ठिकाणी आपण पाहतो. चांदूर बाजार त्या तालुक्यातील कितीक युवक युवती या ठिकाणी आलेले असे दिसतात. सर्वप्रथम हा रोजगार मेळावा आयोजित केला त्यांना मी धन्यवाद देतो. आणि चांदूर बाजारामधून भरपूर युवा आणि मुलं इथं पोहोचलेले आहे. कालपासून त्याची धाडपड चालू होती. कालपासून फोन आणि व्हॉट्सअपद्वारे त्यांनी आम्हाला SMS केले का कल्याण मंडप आम्हाला तिथे जायचे आहे, तर ऑटोची व्यवस्था आहे कशी आहे, काही पोराला आम्ही ऑटोची व्यवस्था करून पण दिली आहे. आणि भरपूर मुलं शिरगाव, कसबा मार्के, भाटमळाथडी, घाटनाळकी, चिंचोली, काळे, बेलोरा, आशेगाव, पूर्णा, तळेगाव, मोना, खुरा सर्कल यामध्ये पुऱ्या इकडून मुलं इथं पोहोचलेले आहे. आणि आम्ही पण सहकार्य जवळा, शहापूर इथून भरपूर मुलं आले आणि चांगल्या पद्धतीने लोकांनी सहकार्य मिळालं आहे. काय वाटतं, किती मुलं आलेली असतील युवक युवती? साधारणतः आमच्या इथूनच 2000च्या जवळपास मुलांचा कॉन्टॅक्ट झाला होता आणि आता इथं मुलं कमसे कम 1000च्या वरती इथं पूर्ण मुलं पोहोचले आहे. थोड्या वेळ आधी आपण पाहिलं की कार्यक्रमाचं स्वरूप चेंज झालेलं दिसते आणि या ठिकाणी आपण वर आल्यानंतर कल्याण मंडपाच्या वरच्या हॉलमध्ये आल्यानंतर पाहतो चारही बाजूला आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी दिसते आणि रोजगारासाठी अचलपूर तालुका, चांदूर बाजार तालुका, चिखलदरा तालुक्यातून भरपूर प्रमाणात या ठिकाणी रोजगारासाठी या ठिकाणी युवक युवती आलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. चारही बाजूला आपण पाहता 20 कंपन्यांचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आपल्याला दिसून येते. तालुक्यातील आपण पाहतो की HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीचा एक स्टॉल या ठिकाणी दिसून येते. HDFC आपण पाहिलं की बँक सुद्धा आहे, आपण लाईफ इन्शुरन्सचं काम करत आहे. नेमकं यामध्ये जर कधी युवक युवती या ठिकाणी जॉईन जर झाले तर त्यांचं नेमकं काम कोणतं राहील? समोर पाहिलं तर नगर परिषदचा स्टॉल आहे, त्या ठिकाणी सुद्धा 10 जागा आरक्षित ठेवल्या होत्या, ज्यामध्ये 5 महिलांसाठी आणि 5 पुरुषांसाठी. नमस्कार सर. नमस्कार. ऍज द फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून काम करणार आहे इथं. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही एक सक्षम प्रोग्राम आहे, GA आहे. ऍज द करिअर तुम्ही ग्रोथ करू शकता, कारण की सध्याच्या कंडिशन मध्ये प्रत्येकाला जॉब नाही भेटत. शिक्षण प्रत्येकानं ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्याच्यामुळे कसं आहे की प्रत्येक जण आपला रोजगार शोधत आहे. त्याच्यासाठी आम्ही पण एक त्यांना चांगलं ट्रेनिंग देऊ आणि त्याच्यातून चांगलं इन्सेंटिव्ह कमवू शकतात. तर इन्सेंटिव्ह कसा कमवू शकतात ते 50,000 1 लाख रुपये महिना पण कमवू शकतात. पण त्यांना त्यांच्या ऍक्टिव्हिटीजवर सगळ्या गोष्टी होतात. तर आपण त्यांना सगळ्या गोष्टी ऑफिसमध्ये आल्यानंतर पूर्ण डिटेल्स सांगतोय. अचलपूर परतवाडमध्ये हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतो. अचलपूर नगर परिषद मध्ये एकूण 10 जागा या ठिकाणी दाखवल्या होत्या. 10 जागांमध्ये आपण पाहतो की 5 महिलांसाठी 5 पुरुषांसाठी आरक्षित जागा या ठिकाणी दिसल्या होत्या. आणि या ठिकाणी आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात मुला मुलींची या ठिकाणी गर्दी दिसते, युवकांची गर्दी दिसते. नगरपालिकेसाठी उमेदवारांना एक एक आपण पाहतो की आतमध्ये त्यांचा फॉर्म आणि सर्व डॉक्युमेंटची तपासणी या ठिकाणी दिसते. असं वाटते का तुम्हाला की या 10 जागांमध्ये आपला नंबर लागेल? लागते, सांगू शकते. काय अपेक्षा आहे? आपलं शिक्षण काय झालं आहे? भविष्यात जर कधी नोकरी भेटली तर नेमकं आपलं एम काय? B.Com ग्रॅज्युएट झाले मी तशी, आणि नोकरी पाहिजे, म्हणजे रोजगार नाही आहे ना. रोजगार नाहीये, रोजगार भेटला पाहिजे. असं. काही मुलं आपल्याला दिसतात की बाहेर गावावरून सुद्धा या ठिकाणी आलेला दिसतात. मित्रा, तू कोणत्या गावचा? सर, मी असदपूर मधला आहे, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. कोणत्या जॉब साठी इथं अप्लाय केलं? मी ते पंचायत समिती मार्फत प्रशिक्षणासाठी आलेलो आहे. झालं काय आपलं डॉक्युमेंटेशन? झालं नाही, चालूच आहे ते रांगेमध्ये चालूच आहे. नेमकं आपली कंपनी करते काय आणि मुलांचं जेव्हा जॉईनिंग झालं तर त्यांना काम कोणतं राहतं? आम्ही मुलांना टाटा मोटर्स मध्ये जॉईनिंग करतो.
आणि आम्ही छत्रपती संभाजीनगरसाठी हायरिंग नाही करतो, तर टाटा मोटर्स पुणेसाठी करत आहे. माझ्याकडे पॅन इंडिया टाटा मोटर्स जेवढे पण कंपन्या सगळ्यांसाठी हायरिंग आहे. त्यामुळे 12वी पास आणि ITI पास जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी जॉईनिंग करतो. किती मुलांचे आणि मुलींचे आतापर्यंत आपल्याला मिनिमम 10 विद्यार्थ्यांचं झालं इंटरेस्टेड, ज्यांना असं वाटतं की टाटा मोटर्स मध्ये एज्युकेशन प्लस जॉब करावा त्यांच्यासाठी आहे. काय वाटते आजच्या कार्यक्रमाला पण या ठिकाणी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिसते की थोडा काहीतरी तुमच्या विद्यार्थ्याची संख्या खूप आहे, पण त्यांना इंटरेस्टेड किती आहे हे महत्वाचं आहे. यांच्याद्वारे आज इथे रोजगार मेळावा आयोजित केला आहे. मी सन्माननीय आमदार महोदय आणि जवानांना सांगू इच्छिते की तब्बल 17 कंपन्यांच्या वर इथे कंपनी आलेल्या आहेत आणि 550च्या वर तरुणांनी आपलं नोंदणीकरण इथे केलेलं आहे. ही अत्यंत सुंदर अशी उपलब्धी आहे. मान्यवर अतिथींच्या आगमनानंतर आपण बोलूया मान्यवर अतिथींच्या स्वागताकडे. मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय डॉक्टर रणजित पाटील सर, माननीय अध्यक्ष राज्यस्तरीय रोजगार मेळावा समिती यांच्या अध्यक्षतेखाली आजचा रोजगार मेळावा आपण संपन्न करतो आणि या कार्यक्रमाचा प्रारंभ होतो आहे. अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या मेळाव्याचा प्रारंभ करतो. सर्वप्रथम स्वागतासाठी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय माननीय आमदार श्री मी शहर अध्यक्ष मृदन यादव, सन्मान्य श्री रुपेशजी देशमुख आणि तालुका अध्यक्ष सन्मान्य श्री शंकरभाऊ माधुरे यांना स्टेजवरती निमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी माननीय श्री गौरव ठाकरे सर यांच्या स्वागतासाठी निमंत्रित करते. संदीप यादव यांना